प्रश्न क्रमांक पहिला आहे, रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे याला डॅश डॅश असे म्हणतात. तर रोग निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे म्हणजेच खालीलपैकी बायोप्सी होय. पुढचा प्रश्न आहे, झाडाचे वय कशावरून ठरवितात? तर झाडाचे वय हे खालीलपैकी झाडाच्या खोडाच्या वर्तुळावरून ठरविले जाते. पुढचा प्रश्न आहे, पायरोमीटर या उपकरणाचा उपयोग डॅश डॅश साठी केला जातो. तर पायरोमीटर हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 उच्च तापमान मोजणे यासाठी केला जातो. वायूचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा उपयोग केला जातो. बॅरोमीटर. हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी स्टेथोस्कोप चा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न आहे, सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील क्षेत्र होय. तर सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र होय. ऑप्शन क्रमांक 3 तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रामध्ये शेती येते, शेती. द्वितीय क्षेत्रामध्ये कारखानदारी किंवा उद्योग हे द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. तर सगळे सेवा ह्या तृतीय क्षेत्रामध्ये येत असतात. अर्थव्यवस्थेतील एकूण 5 क्षेत्र आहेत. पुढचा प्रश्न आहे, यांना पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्वयाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते. तर डॅश डॅश यांना पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्वयकाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते. तर खालीलपैकी राजा राम मोहन रॉय यांना पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्वयकाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आलेले आहे? तर सत्यमेव जयते हे वाक्य खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 उपनिषदामधून घेतलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 1958 साली संमत करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, पॅगोडा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे? तर पॅगोडा हा वास्तूचा प्रकार खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 बौद्ध धर्माशी निगडित आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. तर महाराष्ट्रामध्ये डॅश 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 हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. तर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे खालीलपैकी जिल्ह्याचे पालकमंत्री हे असतात. पुढचा प्रश्न आहे, भारतात हरित क्रांती कोणत्या 2 पिकांमध्ये सर्वाधिक यशस्वी झाला आहे? तर भारतामध्ये हरित क्रांती हे खालीलपैकी गहू व तांदूळ या 2 पिकांमध्ये सर्वाधिक यशस्वी झाला आहे. तर भारतातील हरित क्रांतीचे जनक हे MS स्वामीनाथन यांना म्हटले जाते. MS स्वामीनाथन. तर जगामध्ये हरित क्रांतीचे जनक हे नॉर्मन बोरलॉग यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, महाड येथील 14 तासाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर महाड येथील 14 तासाचा सत्याग्रह खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 1927 साली झाला. तर हा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला. पुढचा प्रश्न आहे, ई महाभूमी खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर ई महाभूमी ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 ई चावडीशी संबंधित आहे.
पुढचा प्रश्न आहे, सीताफळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर सीताफळ संशोधन केंद्र हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 अंबाजोगाई या ठिकाणी आहे. तर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, इतिहासात प्रसिद्ध असलेले पेशवे आणि निजाम यांची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? तर पेशवे आणि निजाम यांची लढाई खालीलपैकी राक्षस भुवन या ठिकाणी झाली. पुढील प्रश्न आहे, सोडियम आणि क्लोरीन हे आवर्त सारणीच्या कोणत्या आवर्तनात येतात? तर सोडियम आणि क्लोरीन हे आवर्त सारणीच्या 3ऱ्या आवर्तनामध्ये येत असतात. आवर्त सारणी आधुनिक आवर्त सारणीचे जनक मोसले यांना म्हटले जाते. तर आवर्त सारणी हे सर्वप्रथम म्हणजे अणु वस्तुमानाच्या आधारावर बनवली होती. त्यांचे नाव आहे मेंडेलीव. तर मोसलेने बनवलेली आवर्त सारणी ही अणु अंकावर आधारित आहे. आवर्त सारणीमध्ये गण असतात आणि आवर्तने असतात. एकूण गणांची संख्या आहे 18. तर आवर्तने आहे 7. 18वे गण हे नोबल गॅस आहे, म्हणजे त्या वायूचा कोणाशी हे रिॲक्शन होत नाही. तर 17व्याला हॅलोजन असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यामधून जातो? तर खालीलपैकी NH6 हा महामार्ग महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यामधून जातो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात रामोश्यांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड केले? तर महाराष्ट्रामध्ये ऑप्शन क्रमांक 3 उमाजी नाईक यांनी रामोश्यांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले. पुढचा प्रश्न आहे, सागर तळाच्या जमिनीलगतच्या भागास ही संज्ञा वापरतात. तर सागर तळाच्या जमिनीलगतच्या भागास खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 भूखंड मंच असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, रामचरितमानस करता तुलसीदास यांच्या काळात होऊन गेले. तर रामचरितमानस करता तुलसीदास हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अकबर यांच्या काळामध्ये होऊन गेले. पुढचा प्रश्न आहे, या समाजसुधारकाचा गौरव आधुनिक भारताचा निर्माता किंवा आद्य समाजसुधारक किंवा नव्या युगाचा दूत अशा शब्दात केला जातो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजा राम मोहन रॉय. पुढचा प्रश्न आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर मुंबई हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडित आहे. पुढचा प्रश्न आहे, या डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा या नद्यांची खोरे वेगळी झाली आहेत. तर गोदावरी व भीमा या नद्याची खोरे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 हरिश्चंद्र बालाघाट यांच्यामुळे वेगळी झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर तिहार जेल हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतो? तर लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष हे ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेचे सभापती असतात. पुढचा प्रश्न आहे,
नागरिकाला राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. भारतीय राज्यघटनेतील कितव्या अनुच्छेदातील तरतुदीन्वये हा एका भारतीय नागरिक उपभोगू शकतो? तर तो कलम 17(1)(b) नुसार उपभोगू शकतो. पुढचा प्रश्न आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? मगाशी प्रश्न झाला, तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1958. पुढचा प्रश्न आहे, या गव्हर्नर जनरलच्या काळात इसवी सन 1772 मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती करण्यात आली. तर कलेक्टर या पदाची निर्मिती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली? तर खालीलपैकी वॉरन हेस्टिंग यांच्या काळामध्ये कलेक्टर या पदाची निर्मिती करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, याच पंचवार्षिक योजनेच्या काळात भारतास 2 युद्धांना तोंड द्यावे लागले व विकासासाठी वापरण्याची साधनसामग्री संरक्षणाकडे वळवावी लागली. तर ती खालीलपैकी तिसरी पंचवार्षिक योजनेच्या वेळेस 2 युद्धाला सामोरे जावे लागले होते. पुढचा प्रश्न आहे, दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे? तर दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायतीचे काम आहे. पुढचा प्रश्न आहे, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर ओझोन वायूच्या थरामुळे खालीलपैकी अल्ट्राव्हायोलेट किरण म्हणजे UV रेज पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. पुढील प्रश्न आहे, हर्ट्झ त्याला HZ ने दाखवतात, या मापनाचे एकक आहे. तर हर्ट्झ हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सीचे एकक आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी रक्ताचा pH याच्या दरम्यान असतो. तर मानवी रक्ताचा pH हा खालीलपैकी 7.35 ते 7.45 याच्या दरम्यान असतो. पुढचा प्रश्न आहे, 1 हॉर्स पॉवर म्हणजे 1 HP म्हणजे किती वॅट होय? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट होय. ऑप्शन क्रमांक 4 746. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जीवन प्रक्रिया प्राण्यांच्या जीवनात घडून येत नाही? तर प्राण्याच्या जीवनामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया घडून येत नाही. तर प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया फक्त वनस्पतीमध्ये घडून येते. पुढचा प्रश्न आहे, DNA म्हणजे काय? तर DNA म्हणजे होते डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या पर्यावरण संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर पर्यावरण संरक्षक कायदा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 1984 साली संमत करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, व्हॉलीबॉल या खेळात दोन्ही बाजूंकडे प्रत्येकी किती खेळाडू असतात? तर व्हॉलीबॉलमध्ये दोन्ही बाजूकडे प्रत्येकी 6 खेळाडू असतात. पुढचा प्रश्न आहे, भारतातील एका शहरामध्ये सायबर गुन्ह्यांविरोधी विशेष पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले. तर ते शहर कोणते? तर ते शहर आहे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 बेंगळुरू. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.